नमस्कार सर्वांना. आज आपण इडली करूया. त्याच्यासाठी मी काल पीठ ठेवलेलं. 2 ग्लास तांदूळ आणि 1 पेला उडीद डाळ आणि 2 चमचे चणा डाळ आणि मेथी. तर असं या प्रकारे असं पीठ आलं आहे. बघ किती सुंदर आलं आहे ना पीठ. असं असं घट्ट. आता हे असं सगळं ना असं पीठ असं सारखं असं ढवळून ढवळून खूप वर येतं ते ढवळायचं, मग ते खाली बसतं. तर हे पीठ इडलीचं आलं आहे आता. आणि त्याच्यासाठी चटणी वाटणार आहे. तर हे खोबरं कातायचं आहे आणि लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि हे आहे काय चिंच आहे आणि जरासं जिरं घेणार आहे. तर आता इडली आणि चटणी बनवूया आपण. तर मी इडलीच्या स्टँडवर काढते आणि इडली वाफवत ठेवते आणि मग आपण बनवून घेऊया. अशा प्रकारे 10 मिनटामध्ये इडली वाफवून घेतली आहेत छानपैकी. अशी छान छान इडली झाली आहेत, मस्त पांढरी शुभ्र लुसलुशीत. सहज काढता पण येतात मस्त. सहज उचलतात मस्त छानपैकी. अशी लुसलुशीत एकदम अशी झाली आहे ते. तर त्या प्रकारे आता मी डिश बनवते इडलीचं आणि दाखवते. प्रमाण तुम्हाला माहितीच आहे. सगळेजण लोक वरचेवर इडली वगैरे बनवतात. 3 ग्लास तांदूळ घेतलेले, 1 पेला उडीद डाळ घेतलेली, 1 चमचा मेथी आणि 2 चमचे चणा डाळ. आणि 7-8 तास लागले त्याला पीठ यायला. आणि आता अशी छान अशी पांढरे शुभ्र लुसलुशीत अशी मस्त इडली झाली आहे. असं मऊ मऊ एकदम रबरासारखी. चला डिश बनवते. तर अशा प्रकारे इडलीचं डिश तयार केलं आहे. छान मऊ मऊ इडली आहे, चटणी आहे आणि मस्त तेल वगैरे न वापरता नाश्ता छान वाटतो ना. तर अशा प्रकारे आजचा नाश्ता आहे साधा सोपा, इडली आणि चटणी. चटणीला पण रंग छान आला आहे आणि टेस्ट पण केली, टेस्टला पण छान आहे. तर चला मग आपण इडली चटणी खाऊन घेऊया. तुम्ही पण या खायला. बाय.